ठीक आहे. ओके ओके, बस एवढंच ना? ठीक आहे, मी करतो. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. हा थँक्यू सो मच. काय खिचडीसाठी मला फोन केला? आता काही नाही, आता फक्त आपण वाट बघायची आदित्यने बनवलेल्या खास खिचडीची. येस. म्हणजे जर आईने दादाच्या हातची खिचडी खाल्ली तर आपला आणि पारूचा प्लॅन 100% सक्सेसफुल. करेक्ट. होणारच आहे. नाही होणार. सावित्री, तुझी बहीण इथेच जवळ कुठेतरी राहते ना? हो मग जा ना, तिला भेटून ये. हो, पण तुम्हाला जा गे, आम्ही इथेच होत. आणि बघ, संध्याकाळी डायरेक्ट घरी जाऊ नको, इथंच ये. डायरेक्ट घोळ करशील. नाही नाही नाही, आलेच मी. हा, जा. इथेच. हो. आई आई आई, तू कशाला चालतीयस? हा, तू कशाला गेलीस फ्रेश व्हायला? हा, अरे आजचे दिवस आंघोळ नसती केली तर चाललं नसतं का? अरे जरा बरं वाटतं रे. ऐकू. हळू. ठीक आहेस? हं. मी देऊ खायला? हं. ठीक. आई, मी माझ्या हाताने बनवली खिचडी. खाऊन सांग कशी झाली ते. ठीक आहे? मीठ वगैरे बरोबर आहे ना? बरोबर आहे, चांगली झाली खिचडी. दे. तू खाशील? हा. हळू हळू. हे घे पाणी घे. बस. आणू का थोडी? नको, बस झालं. भरलं माझं. पाणी पी. हो, बस. आई, चल तू आता आराम कर थोडा वेळ. मी ना थोडीशी चालून येते. म्हणजे काय ना, बसून बसून पायात मुंग्या यायला लागल्यात आणि आखडल्यासारखे झालेत रे पाय. आताच जेवले ना, कुठे लगेच झोपायचं. ठीक आहे, जरा चालते. चल मी पण येतो. अरे तू कुठे येतोयस? तू थांब इकडेच. अगं मी काही लांब नाही चाललेले बाहेर. आई. इथे हॉल पर्यंत जाऊन येते.
तू थांब इकडे, मी हळूहळू जरा सराव नको का व्हायला चालायचा. नक्की का? हो य नक्की. येऊ का मी? नको, मी जाईन. थँक गॉड. आई जरा सावरतीये. पारूला सांगायला हवं. पारू, तू इथे असायला हवी होतीस का? काय बोलतेस? घे. मी काय म्हणतो, आपण आज दिवसभर बाहेर थांबलो, घरी नाही गेलो ते बरं झालं ना. हा म्हणजे एकमेकांबरोबर मस्त वेळ घालवता आला, छान गेला वेळ. खरंय. पण आता बास, म्हणजे तुझी कॉफी संपली की निघू आपण. का बाबा, एवढ्यात घरी नाही जायचंय आपण. अहो, अजून थोडा वेळ राहू दे ना त्यांना एकमेकांसोबत. हे बघा, त्यांचे जे काही ते रुसवे फुगवे, राग, जे काही कन्फ्युजन वगैरे आहे ना, ते सगळं आजच्याच दूर होऊ दे एकदाच. थांबा थोडा वेळ, नंतर जाऊ आपण. मला वाटतं प्रीतम बरोबर बोलताय. कोणतं प्रीतम खरं म्हणायचं? भावाच्या काळजीपोटी तळमळीनं बोलणारा की स्वतःच्याच मोठ्या भावाला नोकरासारखी वागणूक देणारा? हे नाही, मलाच आता प्रीतम सोबत बोलायला पाहिजे. प्रीतम, तू बोलतोस ते खरं आहे, आपण जरा थांबू अजून. बघितलं, फक्त मला जरा भूक लागली रे, माझ्यासाठी काहीतरी आण ना. एवढंच ना. थांबा 1 मिनिट. नाही नाही नाही, वेटरला नको सांगू, तो त्याला आवडेल ते पदार्थ सांगणार ना. मला जे काय आवडतं ते तुला माहिती आहे, ते घेऊन ये ना प्लीज. जा. बरं, जातो. अहो, ही सांगत होता बाबा, तुम्ही इथपर्यंत कशाला आलात? मला जरा वेगळं बोलायचं तुझ्याशी. प्रीतम, काय झालंय तुला? काय एवढा बदललायस तू? हे बघ, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुझं आदित्यवर किती प्रेम येते. मग त्याला आता नोकरासारखा का वागवतोयस तू? हा, तुझा स्वभाव असा नव्हता प्रीतम. ते मला खरंच कळत नाहीये, खरा प्रीतम कुठला आहे? आता स्वतःच्या भावाच्या सुखाबद्दल कळवळून बोलतोय तो, का सगळ्यांच्या समोर त्याचा अपमान करतोय तो? काहीतरी लपवतोयस प्रीतम. काय झालंय प्रीतम? तुला कसलं तरी टेन्शन आहे हे तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय मला रे. कोणाच्या तरी दडपणाखाली आहेस तू. हं? आदित्यशी का वागतोयस तू असं? प्रीतम, बोल.